सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ 29 एप्रिल रोजी कर्णिकनगर येथील वल्याळ मैदानावर सायंकाळी 4 वाजता एनसीपीचे शरद पवार आणि सेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सेनेचे माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आता ताईने जे प्रस्तावनेमध्ये सांगितलं की आधीच्या दौऱ्याप्रमाणे 30 एप्रिलला सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा आणि सभा आलेली होती, परंतु त्याच्यामध्ये बदल होऊन ती 29ला शरद पवार साहेबांसमोर एकत्रित सभा या ठिकाणी आयोजित झालेली आहे. आणि हे आपल्या माध्यमातून या सोलापूर लोकसभेच्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या पत्रकार परिषदेचा प्रपंच. महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त सभा आहे, पण आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पत्रकार परिषदेत का दिसत नाहीत? आघाडीत बिघाडी झाली का, असा सवाल उपस्थित करतात सेनेचे माजी आमदार खंदारे काय म्हणाले ते पहा. नाही असं नाही, हे बुद्धिभेद होईल असं नको. 5 फोन कालपासून मी केले, चेतनजींनी जबाबदारी घेतली, आसमाची ताईंना फोन करायचं नाही, त्यांनी फोन उचलले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही, असे बोलणारे भाजपचे उमेदवार राम सातपुते दुसऱ्याच दिवशी फेटा घातला. याचा अर्थ सातपुते धादांत खोटे बोलतात, असा आरोप सेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे यांनी केला. राम सातपुतेने असं म्हटलं, माणसं नव्हती, गोष्ट नव्हती. राम सातपुतेने असं पण 2 दिवसापूर्वी म्हटलं की मराठा आरक्षणाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत फेटा घालणार नाही. त्याच्यानंतर 1 दिवसांनीच त्यांनी फेटा घातलेला आहे भंडारकावट्यामध्ये. त्यामुळं राम सातपुतेचं कुठलंही विधान आम्ही एक खासदार म्हणून आम्ही गंभीरतेने घेतो.